हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा। मुंबई पुणे प्रवास आणखी होणार वेगवान। आज मिसिंग लिंकचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन। मुंबईहून पुण्याकडे जाताना मोठी वाहतूक कोंडी। एक्सप्रेसवेवर तब्बल 3 तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा। मिसिंग लिंकच्या उद्घाटनाच्या दिवशी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका। मुंबई गोवा महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी। भरणे नाक्यापासून पुढे वाहनांच्या लांबच लांब रांगा। गेल्या 3 तासांपासून महामार्गावर वाहतूक ठप्प। मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सुप्रिया सुळेंनाही फटका। मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना वाहतूक कोंडीमध्ये सुप्रिया सुळे अडकल्या। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। मराठी भाषेचा आणि स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे, पण भाषेच्या मुद्द्यावरून हिंसाचार आम्हाला मान्य नाही। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान। मुंबईत तब्बल 349 किलो उच्च दर्जाचं कोकेन जप्त। एनसीबीची मोठी कारवाई। जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत तब्बल 1745 कोटी। अमित शहांनी ट्विट करत दिली माहिती। मुंबईच्या पायधुनीमधील विषबाधा प्रकरणात मोठी अपडेट। मृतांचे काही अवयव हिरवे पडले तर अब्दुल यांच्या शरीरात मॉर्फिन आढळल्याची सूत्रांची माहिती। अधिकृत अहवालाची प्रतीक्षा। मीरा रोड लोन वुल्फ हल्ल्याप्रकरणी मोठी बातमी समोर। आयसिस आपल्याला सोडवण्यासाठी नक्की येणार असल्याचा जैबचा दावा। पोलिसांकडून जैबच्या मोबाईलची फॉरेन्सिक चाचणी। मीरा रोड हल्ला आयसिस मॅन्युअलनुसार केल्याचा जैबचा दावा। हल्ल्यात युवक आणि मध्यवयस्करांवर हल्ल्याची रणनीती। राज्यात आजपासून राष्ट्रीय जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात। प्रथमच स्वगणनेचा पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध। आणि तृणमूल काँग्रेसच्या आरोपांवर निवडणूक आयोगानं दिलं स्पष्टीकरण। स्ट्रॉंग रूम मध्ये कोणतीही गडबड झाल्याच्या आरोपाचा नकार। तृणमूल कार्यकर्त्यांवर नाहक गोंधळ घातल्याचा आरोप। नमस्कार, मी श्रेयस पांडे। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या पाहूयात सविस्तररित्या। मिसिंग लिंक प्रकल्पाचं एकीकडे लोकार्पण होतंय, तर त्याच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायला मिळतंय। महाराष्ट्र दिनाला लागून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे गावी निघालेले प्रवासी याच वाहतूक कोंडीत अडकले। कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं इथे पाहायला मिळतंय। प्रवासी इथे अनेक तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगांमध्ये अडकलेले आहेत। कित्येक प्रवासी आहेत जे आपली गाडी घेऊन इथे अडकलेले आहेत। सलग सुट्ट्या आलेल्या आहेत, त्यामुळे बाहेर पर्यटनासाठी निघालेले आहेत प्रवासी। मात्र इथे वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा इथे पाहायला मिळत आहेत। प्रवाशांची मोठी कोंडी इथे झालेली आहे। गेल्या काही तासांपासून हा ट्रॅफिक जॅम इथे आहे आणि प्रवासी या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। नाहक त्रास या प्रवाशांना सहन करावा लागतोय। वाहनांच्या लांबच लांब रांगा इथे पाहायला मिळतात। मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे आणि या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ही वाहतूक कोंडी झालेली आहे, कारण सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्या सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनासाठी निघालेले प्रवासी आता या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आज मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। सलग आलेल्या सुट्ट्या, दोन्ही लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, हे चित्र आज सध्या सोशल मीडियावर देखील चांगलंच ट्रेंड करत आहे। या कोंडीचा फटका सर्वसामान्यांसह खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला। दरम्यान मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ही कोंडी झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी देखील आहे।
वाहतूक कोंडीचा सुप्रिया सुळे यांना देखील फटका बसला। पुण्याकडे त्या निघाल्या होत्या, मात्र वाहतूक कोंडीमुळे त्यांना देखील त्रास सहन करावा लागला आणि तो व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल झालाय। पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर पहिला मुंबईवरनं पुण्याला येणारा जो ही वाहतूक कोंडी झाली होती, आता जर आपण पाहिलं तर पुण्यावरनं मुंबईला जाणारी ही या लेनवरही आता वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आपण जर पाहायला गेलो तर आज सकाळपासून ही वाहतूक कोंडी येते या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी मोठ्या रांगा लागल्या, कमीत कमी 4 ते 5 किलोमीटरच्या या रांगा लागलेल्या आहेत। आज सकाळपासूनच मुंबईवरनं पुण्याला जाणाऱ्या लेनवर ही वाहतूक कोंडी होती, मात्र आता जर पाहायला गेलं तर पुण्यावरनं मुंबईला जाणाऱ्या लेनवरही आता वाहतूक कोंडी दिसत आहे। कारण की आपण जर पाहायला गेलं तर घाटामध्ये 15-15 मिनिटाचा ब्लॉक्स घेत आहे पोलीस, कारण ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक जे वाहन चालक हे त्रस्त झालेत, कारण की अनेक वाहन चालकांच्या ज्या गाड्या गरम झालेल्या आहेत त्यामुळे कुठे त्या गाड्याही बंद झाल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे कधीही वाहतूक कोंडी सुटणार हा प्रश्न आता वाहन चालकांच्या समोर आहे, कारण की आजच नेमकं मिसिंग लिंक याचं उद्घाटन असल्यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासन त्या कामातच गुंतलेलं असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। गणेश दुडम, न्यूज 18 मराठी, एक्सप्रेसवे। दरम्यान खंडाळा घाटामध्ये ब्लॉक घेतल्याने पुण्यावरून मुंबईला जाणारी वाहतूक ही रोखण्यात आली आहे। लोणावळा आणि खंडाळा दरम्यान वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या वाहन चालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली। इतका मोठा टोल आकारूनही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे इथले नागरिक संताप व्यक्त करताना दिसत आहेत। परेशान है हम लोग। सुबह ट्रैफिक देख करके आए थे कि हमें लगा था कि सब कुछ क्लियर हो जाएगा, और ये भी नहीं मालूम था कि मिसिंग लिंक आज नहीं खुल रहा है। तो हम लोग खुश थे कि शायद अब ये प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा, लेकिन आज उससे बड़े प्रॉब्लम हो गए। अब ना हम आगे जा पा रहे हैं ना हम पीछे जा पा रहे हैं, और अब पता नहीं अब कितने देर तक यहाँ पर हम लोग खड़े ही रहेंगे, और हमें आगे फ्लाइट भी पकड़नी थी। इकडे मुंबईला चाललोय, जर एक अर्धा तास पाऊण तास झाला, आता ही ट्रॅफिक आहे। एक्सप्रेस असून पण काय फायदा आहे? मग टोल ते सगळं व्यवस्थित आहे ना। मुंबई जा रहे हैं, यहाँ से बहुत पहले निकले हैं, जैम में फंसे हुए हैं, 1 घंटे से ऊपर हो गया। अब इतना रोड टैक्स दे रहे हैं, इतना कुछ हो रहा है, घर में गाड़ी में पानी नहीं है, खाना ठीक से नहीं है, वहाँ पे अपॉइंटमेंट है हम लोग का, शाम को फ्लाइट है। अब पहुँच नहीं पाएंगे तो कौन जिम्मेदार होगा? गवर्नमेंट जिम्मेदार होगा, तो कुछ करना पड़ेगा ना। तो प्लीज़ ये सिफारिश है गवर्नमेंट से, कुछ कीजिए हम लोग के लिए, पब्लिक के लिए कुछ कीजिए, नहीं तो सब बेफिजूल है ना। टोल लेते फिर भी सुविधा नहीं है इतनी कुछ भी। ये रोज का मगजमारी रहता है, जाने में 2-2.5 घंटे खड़े रहते हैं, आने में सुबह 3-4 घंटे खड़े रहते हैं। ये रोज का रहता है। टोल देऊनही आपला इथे सुविधा मिळत नाही, असा रोष इथल्या प्रवाशांनी व्यक्त केला। सामान्यांना वाहतूक कोंडीचा फटका तर बसतोच, नेते मंडळींना देखील याचा फटका बसताना आज दिसलं। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या याच वाहतूक कोंडीत खासदार सुप्रिया सुळे सुद्धा अडकल्या। खासदार सुप्रिया सुळे यांना सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका बसला। सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पुण्यातील पक्ष कार्यालयामध्ये आज झेंडावंदन होणार होतं, मात्र मुंबईवरून निघालेल्या सुप्रिया सुळे या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या, त्यामुळे त्या वेळी पुण्यामध्ये पोहोचू शकल्या नाही। प्रचंड ट्रॅफिक आहे। माझी तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की ट्रॅफिक पोलिसनी काही इंटरव्हेन्शन करावं आणि काहीतरी मार्ग काढावा, कारण का खूप आणि सगळ्यांची कामं पण आहेत ना। कामाच्या दिवशी तासन तास अडकून राहणं, त्या बिचाऱ्या गाडी करून अंधेरीवरनं निघाल्यात या कॉन्फरन्ससाठी, आणि ते सगळ्या पैसे भरून ते गाडीचे पण पैसे वाया गेले आणि कॉन्फरन्सचे आणि वेळ पण वाया गेला। बरोबर आहे। पण ताई, साधारण मुंबईतनं आपण किती वाजता निघालात म्हणजे, आणि आता या क्षणाला कुठपर्यंत पोहोचलेला आहात? मी बरोबर 6:45ला माझ्या घरून ब्रिज कॅन्डीवरनं निघाले। आता मी घाट चढतीये, म्हणजे चढत्या टोल नाक्याच्या पुढे, तिथे आम्ही छान थांबून बसलोय सगळे। आता काय करणार, बराच वेळ थांबवून आहे, आता आम्ही वाट बघतोय, हळूहळू होईल, काहीतरी होईल। पण मला काळजी माझी नाहीये, मला काळजी त्या महिला, ज्येष्ठ नागरिक, मुलांची आहेत जे अडकलेत आणि ज्यांनी कामासाठी चाललेत, गाड्यांची भाडी आहेत, खूप अडचण होते असं लोकांना।